नवी मुंबईतील बेलापूरमध्ये पुन्हा एकदा एक दुचाकी ध्रुवतारा जेट्टीवरती बुडाली असल्याची घटना घडली आहे. रस्ता चुकल्याने हे दोघेही थेट खाडीमध्ये गेले. यामध्ये अथर्व शेळके याचा शोध सुरू आहे, तर श्रेयस याला वाचवण्यात यश आलं आहे. हे दोघेही नवी मुंबई येथे कामानिमित्त राहत होते. दरम्यान याआधी देखील 2 महिन्यांपूर्वी एक ऑडी कारसह महिला चालक थेट खाडीमध्ये बुडाली होती. मात्र महिलाही सुखरूप बचावली होती. आता पुन्हा एकदा एक दुचाकी बुडाली असल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकाला सुखरूप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय, तर दुसऱ्याचा रेस्क्यू टीम सर्च ऑपरेशन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दादा, पहाटेच्या सुमारास बाईक एक गेली खाडीमध्ये, काय घटना घडली होती? सुमारे 5:30च्या दरम्यान बाईक खाडीमध्ये गेले होते. तेव्हा त्याच्यावर 2 दुचाकी स्वार होते. एकाला वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. सारे पोलिसांचा स्टाफ होता, आम्ही होतो. त्यांच्या मदतीने आम्ही वाचवलं. दुसऱ्याचा शोध मोहीम चालू आहे. कधी घटना सकाळी 5:30च्या दरम्यान. आणि ते नेमके कुठे जात होते, कशामुळे, काय रस्ता? अद्याप कारण कळलं नाहीये. ऍक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही असं बचाव कार्य चालू केलं. या आधी सुद्धा ऑडी गाडी पण या ठिकाणी गेली होती, तर काय तुम्ही आव्हान करू शकता? आव्हान असं आता नागरिक सतर्क आहेत. आता आम्ही काय आव्हान करणार, आणि जरी स्वतःची काळजी घ्यावी, व्यवस्थित ड्रिंक करू नये. तुमचं नाव? माझं नाव अनिकेत चव्हाण. आणि आर्यन पंप्स आणि इंडियन रेस्क्यू अकॅडमीच्या मार्फत इथे तैनात असतो रेस्क्यूसाठी.